मंडळी नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजकाल आपण बघतो आहे की लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा जे काही वातावरण सध्या सुरू आहे, पावसाळ्यांना सुरुवात झालेली आहे आणि या पावसाळा ऋतूमध्ये अनेक आजार आपल्याला उद्भवत असतात. त्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड या सगळ्या आजारांचा समावेश असतो. पण या आजारांना आपण आळा कशा प्रकारे घालू शकतो? आपल्या घरातील लहान मुलांना हे सगळे आजार होऊ नये यासाठी आपण काय खबरदारी घ्यायला पाहिजे? घरगुती काही उपाय आहेत का जेणेकरून आपण ते करून बघू शकतो? ही सगळी माहिती आज मी तुम्हाला देणार आहे. आज मी आहे अकोटमध्ये आणि अकोटमधील लहाने हॉस्पिटलला मी आज आलेली आहे. लहाने हॉस्पिटलला गेली 1 वर्ष झाली आहेत आणि ते दाम्पत्य डॉक्टर निखिल लहाने सर आणि त्यांच्या पत्नी इथे सेवा देत आहेत. आपण बघूयात नेमकं ते इथे कशा प्रकारे ट्रीटमेंट करतात किंवा मग त्यांचा काय अभ्यास सांगतो त्यांना या 1 वर्षामध्ये लोकांचा जो रिस्पॉन्स आहे तो कशा प्रकारे मिळतो आहे. सर खूप खूप धन्यवाद. आपलं आमच्या जीएम न्यूज मध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सर मला तर सर्वप्रथम हे ऐकायचं आहे की एक डॉक्टर निखिल लहाने म्हणून आपली एक ओळख आहे आणि अकोटमध्ये आपण गेल्या 1 वर्षांपासून सेवा देत आहात. ही सुरुवात एकंदरीत कशी राहिलेली आहे? घरामध्ये कोणी फॅमिली डॉक्टर होतं का की त्यांच्यामुळे प्रेरणा घेऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचला? नाही, माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये फक्त एकटा मी आधी डॉक्टर झालोय. त्याच्यानंतर आता माझा लहान भाऊ पण झालाय, त्याचा एमबीबीएस, तो पीडियाट्रिक्स हे करतो, पीजी करतोय एमजीएम औरंगाबादला, संभाजीनगरला. आणि माझी वाईफ. माझ्या घरात सगळे इंजिनियर्सच आहेत मोस्ट ऑफ. माझे वडील पण स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत. तुम्हाला कधी असं वाटलं नाही का की आपण सुद्धा इंजिनियर व्हावं? नाही, आधीपासूनच म्हणजे आमच्या वडिलांची अशी इच्छा होती की घरात डॉक्टर व्हायचं आहे म्हणून घरात कोणाला तरी. मी मोठा होतो त्याच्यामुळे त्यांचा भर माझ्यावर जास्त होता. अच्छा. तर एकंदरीत आपण ही सुरुवात अकोटमध्ये केलेलीच आहे आणि गेल्या 1 वर्षांपासून म्हणजे बघता बघता 1 वर्ष पूर्ण सुद्धा झालेलं आहे. तर मला सांगाल की काय काय ट्रीटमेंट आपण करता किंवा अकोटवासियांसाठी आपण काय नवीन इथे घेऊन आलेलं आहात तुम्ही आणि तुमच्या पत्नी? मी एक स्वतः प्लेन एमबीबीएस आहे. त्याच्यानंतर मी फेलोशिप केलेली आहे फॅमिली मेडिसिन मध्ये. तर मी जनरल प्रॅक्टिस पूर्ण करतो ऍज अ जनरल मेडिसिन. पूर्ण जनरल ऍज अ जनरल फिजिशियन मी पूर्ण प्रॅक्टिस करतो. त्याच्यानंतर माझी वाईफ स्वतः BMS आहे. तिचा डिप्लोमा गायनीमध्ये झालेला आहे, DGO. आणि ऍडव्हान्स अस्थेटिक म्हणून पण तिचा एक डिप्लोमा झालेला आहे. तर आम्ही दोघंही मागच्या 1 वर्षापासून कार्यरत आहे. तर डॉक्टर श्रेया लहाने मॅम सुद्धा आपल्या भेटीला लवकरच येणार आहेत. आपण त्यांच्याकडनं सुद्धा जे काही स्त्रियांचे प्रॉब्लेम्स असतात त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणारच आहोत. सर आता मला हे विचारायचं आहे की आपलं एज्युकेशन आपण कुठनं घेतलेलं आहे किंवा आपलं जे MBBS प्रशिक्षण आहे ते कुठं आपण पूर्ण केलंय? माझं MBBS पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज अमरावती मधनं झालेलं आहे. त्याच्यानंतर मग मी अकोटला आलो. मी अकोटला इथे सावरा PHC आहे आपल्या इथे, प्रायमरी हेल्थ केअर सेंटर, तिथे जॉईन झालो. त्याच्यानंतर मी काही वर्ष तिथे काम केलं. नंतर मी अकोटला आलो, UPSC नंदीपेठला अर्बन प्रायमरी हेल्थ केअर सेंटर म्हणून आहे ते आपल्या अकोटमध्ये. मी तिथे काम केलं आणि आता मी मागच्या 1 वर्षापासून स्वतःची प्रॅक्टिस करतो. बिलकुल. सर आता तुम्ही जे सांगितलेलं आहे की मेडिकल ऑफिसर म्हणून तुम्ही 2 ठिकाणी काम केलेलं आहे आणि इथे आपण स्वतःची प्रॅक्टिस सुरू केलेली
झालेली आहे. सर आता मला सांगाल की आपल्या इथे काय काय पण फॅसिलिटीज देत आहे किंवा आता सगळं काय ऍडव्हान्स झालेलं आहे, तर ऍडव्हान्स सुविधा आपण काय काय देत आहे लोकांना? ऍडव्हान्स सुविधामध्ये आपल्याकडे मॅक्झिमम गोष्टी आहेत, जसं बीपी मॉनिटरिंग, त्याच्यानंतर मॉनिटर राहतं, बीपी पल्स ऑक्सिमीटर वगैरे, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत. आता हळूहळू मी करतोय स्वतःला ऍडव्हान्स आणखी. तर एक सुरुवात आहे, एक छोटासा एक घास घेतलाय मी. Yes. जास्त मोठा घास घ्याय नाही, म्हणजे अजीर्ण व्हायच्या आधी एक छोटा घास घेऊन बघितला मी थोडा. एक पहिलं पाऊल आपण टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण आता काय काय प्लॅनिंग चाललेलं आहे किंवा मग काय करायचं आहे अकोटवासियांसाठी, किंवा काही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असं काही स्वप्न आहे? हा, आता माझा लहान भाऊ सध्या पीजी करतोय संभाजीनगरला MGM ला. त्याचं पीजी झाल्यावर तो पिडियाट्रिशियन राहील स्वतः. माझी वाईफ ॲज अ गायनी, मी ॲज अ जनरल प्रॅक्टिशनर, त्याची पण वाईफ काही ना काही राहीलच. मग करू, फ्युचर प्लॅनिंग आहेत आपले, मल्टी स्पेशालिटी चालू करायचं. बिलकुल, म्हणजे सगळ्या सुविधा अकोटवासियांना एकाच छताखाली मिळतील लवकरात लवकर. सर आता आपण ज्या चर्चेसाठी इथे भेटलेलो आहोत किंवा मग ज्या आजारांविषयी आज आपल्याला माहिती घ्यायची त्या चर्चेला आपण आता सुरुवात करूयात. सर अकोटमध्ये आता जे काही आजार वाढलेले आहेत, पावसाळ्यांना सुरुवात झालेली आहे, तर डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार जे उद्भवत आहेत लोकांना, तर त्याला आपण कशा प्रकारे आळा घालू शकतो किंवा मग सुरुवाती काही लक्षणं आपल्याला दिसून येतात का? लक्षणं तर तसं बघितलं तर डेंग्यू झालं, टायफॉइड झालं, यांचे मोस्ट ऑफ लक्षण हे सिमिलर असतात. हे टेस्टमधूनच आपल्याला माहीत पडतं की ॲक्च्युअलमध्ये झालं काय आहे शरीरात. त्याच्यानंतर डेंग्यूपासून वाचण्यासाठी किंवा व्हायरल फिवर्सपासून वाचण्यासाठी तुम्ही पाणी उकळून प्या. त्याच्यानंतर जे सांडपाणी राहतं त्याच्यात मच्छर नका होऊ देऊ, कारण डेंग्यू हा हे जे बिमारी आहे ती एका मच्छरापासूनच उद्भवते. मच्छर बाईट झाल्यानंतर त्याचा इन्क्युबेशन पिरियड राहते. मच्छर डसल्यानंतर एक कमीत कमी 5 ते 10 दिवसांचा. हळूहळू त्याचे सिम्पटम्स वाढत जातात. कोणाच्या शरीरावर रॅश येतात, कोणाला खूप सर्दी, ताप, थंडी वाजते, बॉडी एक होते, खूप जास्त बॉडी पेन होते, म्हणजे सांधेदुखी होते खूप जास्त, जसं चिकनगुन्याचा त्रास राहतो. त्याच्यानंतर आधी ताप, सर्दी, ह्या सगळ्या नॉर्मल गोष्टी, म्हणजे सगळं असतात. पण मग घरी कधीपर्यंत थांबावं किंवा मग डॉक्टरांकडे कधी जायला पाहिजे? कारण बरेच जे लोक असतात ते लहान मुलं असो किंवा मोठे असो, घरीच अंगावरती ते सगळे दुखणं काढत बसतात. तर मग डॉक्टरांकडे योग्य जाण्याची वेळ कोणती आहे? नाही, माझं तरी असं म्हणणं आहे की ऍट द मोमेंट तुम्हाला कळतंय की तुमच्या शरीरात काहीतरी चुकीचं होतंय, ताप येतोय किंवा सर्दी होते खूप सारी, किंवा अजून काही त्रास होतोय, तुम्ही लवकरात लवकर आपल्या जवळच्या कुठल्याही फिजिशियनला कॉन्टॅक्ट करावं किंवा त्यांच्याकडे जावं. कारण कसं आहे, जे फर्स्ट स्टेजमध्ये ज्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करू शकता त्या वाढल्यावर कंट्रोल होऊ शकत नाही. बिलकुल. तर आपण ऐकलेलं आहे की डेंग्यू, मलेरिया याची लक्षणं जेमतेम सेमच आपल्याला दिसत असतात, सारखे दिसून येतात. तर जेव्हाही आपल्याला ही लक्षणं आढळली किंवा आपल्या शरीरामध्ये काहीतरी बिघडलेलं आहे असं आपल्याला जाणवतंय, तर ताबडतोब आपण डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांकडे जायला पाहिजे. तर यानंतरचा प्रश्न म्हणजे आजकाल बीपी, शुगर याचे पेशंट भरपूर वाढत आहेत. तर बीपी, शुगर, तर या सगळ्या आजारांना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी पण काय करू शकतो? या सगळ्या अजून बघा, आता लाईफस्टाईलमुळे झालेले हे डिसीज आहेत सगळे जे येत आहेत. आता सध्या जास्त सगळे जवान लोक जे आहेत त्यांना बीपी, शुगर खूप कमी वयात होत आहे लोकांना. त्याचं कारण असं आहे की जे एक अनहेल्दी हे लाईफस्टाईल जगतोय आपण. लेट उठणे, लेट झोपणे, त्याच्यानंतर जंक फूड खाणे, बाहेरचं खाणे, पाणी कुठलं पण पिणे. मी तरी पाणी उकडून प्या हेच सांगेल. पाणी उकडा, त्याला थंड करा आणि मग प्या, किंवा आरओचं पाणी प्या, फिल्टरचं पाणी प्या. आणि बाकी जंक फूड वगैरे स्वतःवर कंट्रोल करायला पाहिजे सर्वांनी. बिलकुल. शक्य असेल तर आपण आरो किंवा फिल्टरचंच पाणी प्यायला पाहिजे. आणि आपले जर शक्य नसेल तर आपण पाणी उकळून जरी प्यायला आणि ते गाळून जरी पिले तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी घातक नसणारे किंवा हे सगळे आजार आपण टाळू शकतो. तर यानंतरचा प्रश्न, आजकाल अँटीबायोटिक घेण्याचं खूप ट्रेंड झालेला आहे. मेडिकलमधनं लगेच मनाने आपण अँटीबायोटिक घेणे किंवा मनाने गोळ्या औषधी घेणे हे सगळं खूप वाढलेलं आहे. ते कितपत योग्य आहे किंवा त्याचे काय धोके आहेत? योग्य तर बिलकुल नाही आहे ते. काय म्हणजे कोणत्याही मेडिकलवर जाऊन गोळी घेणे किंवा अँटीबायोटिक घेणे. कसं आहे, अँटीबायोटिक घेतल्यामुळे शरीर रेजिस्ट होऊन जाते अँटीबायोटिकला. जे आपल्या अँटीबॉडीज राहतात ते त्या अँटीबायोटिकला खूप जास्त रेजिस्टंट होऊन जातात. त्याच्यामुळे त्यांच्यावर काम करत नाही, म्हणजे जे औषधींनी काम करायला पाहिजे ते करत नाही. मला तरी असं वाटतं की ऍट अ फर्स्ट स्टेजवर तुम्ही एक प्रायमरी मेडिसिन घेतल्या पाहिजे, सगळ्या ज्या अवेलेबल असतात त्या घेऊनच. आणि जर तुमचा आजार वाढतोय तेव्हा तुम्ही त्या अँटीबायोटिक त्यांना हे द्यायला पाहिजे. तर अँटीबायोटिक आपण स्वतःच आपल्या मनाने घेतल्या तर त्याचा
पुढे जाऊन खूप सारा हानी होऊ शकते शरीराला. बिलकुल. जर आपल्याला कुठलीही मेडिसिन घ्यायची असेल तर ही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण घ्यायला पाहिजे आणि मनाने मेडिसिन हे घेणे कितपत धोकादायक आहे हे सरांनी आता स्पष्ट केलेलं आहे. सर आता तरुणांमध्ये जो ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो आहे, पित्त होणे, हे सगळे आजार वाढत आहेत, तर त्यामध्ये पोट विकार म्हणजे पोट दुखणे हाही एक भाग आता या पावसाळा ऋतूमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. तर मग त्यासाठी आपण काय करावं किंवा मग त्यासाठी काही उपाय आहे का? जसं मी आधी सांगितलं, अनहेल्दी लाईफस्टाईल. लोक खूप अनहेल्दी लाईफस्टाईल फॉलो करतायत, सोबत जंक फूड. काही लोक म्हणजे आता जवान पिढी अक्षरशः स्मोक करते, त्याच्यानंतर ड्रिंक्स करतात. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उद्भवतात आणि जवान पिढीमध्ये सगळ्यात जास्त दिसून येत आहे की त्यांना GERD म्हणू शकतो आपण, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लेक्स किंवा ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी, हे सगळ्यात जास्त तर सध्या जवान पिढीतच होत आहे. त्याचं कारण फक्त तेवढंच आहे की अनहेल्दी हे लाईफस्टाईल आणि जे म्हणजे जंक फूड खाणे, म्हणजे आपल्या डाएटचा टायमिंग नसते. डाएटचा सगळ्यात मेन टाइम फिक्स असायला पाहिजे. लोक तो टाइमच म्हणजे पाळत नाही आहेत. कोणी केव्हा म्हणजे ज्यावेळेस ब्रेकफास्ट असायला पाहिजे त्यावेळेस लोक लंच करताय, लंचच्या वेळेस डिनर करताय, म्हणजे पूर्ण बदलून टाकलाय लोकांना. हा, सवय खराब झाली. सुद्धा मला वाटते ते व्यवस्थित असलं पाहिजे ना. स्लिपिंग जे टायमिंग राहतो आपलं किंवा स्लिपिंग सायकल राहते ती व्यवस्थित राहिली पाहिजे. वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, थोडं वर्कआउट करणे. वर्कआउट आजकाल तर लोक विसरलेच आहे. आता कसं तुम्ही म्हणाल की सर तुम्ही पण थोडे हेल्दी आहेत, आता मी करतोय प्रयत्न. अच्छा, नाही म्हणजे आजकाल व्यायाम करणे हे पण आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी, पण तितकंच म्हणजे तितकंच आवश्यक आहे आपण काय घेतोय किंवा मग काय डाएट आपण घेतोय किंवा काय आपण प्राशन करतोय किंवा किती वेळ आपण झोप घेतोय ते सुद्धा खूप महत्वाचं असतं. सर यानंतर मला प्रश्न विचारायचा आहे, आपण शुगर आणि BP याच्यावरती आपण ट्रीटमेंट करताय ना? तर मग जे शुगरचे पेशंट आहेत तर शुगर ही ची औषध जी आपण देताय तर ती लाईफ टाइम घ्यावी लागते का, किंवा मग बीपीची जी गोळी आहे ती सुद्धा आयुष्यभर ही घ्यावी लागते का, किंवा मध्ये बंद? शुगरचं जर झालं तर शुगरमध्ये दोन प्रकारचे शुगर आहे, एक टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 मध्ये काय असतं, टाईप 1 मध्ये बॉडी स्वतः जे पॅनक्रियाज राहते आपलं ते इन्सुलिन प्रोडक्शन ते थांबवून टाकतं किंवा करू शकत नाही. त्याच्यामुळे त्यांना इन्सुलिन द्यावं लागतं. तर ते तर बंद होऊ शकत नाही, ते लाईफ टाइम त्यांना इन्सुलिन घ्यावंच लागेल शुगरसाठी. आणि टाईप 2 जो राहतो त्याच्यात कसं आहे, तो रेजिस्टंट होऊन जाते, त्याला इन्सुलिनला रेजिस्टंट होऊन जाते आपलं शरीर. त्याच्यामुळे आपल्याला ते मेडिकेशन घ्यावं लागते. जर तुम्ही व्यवस्थित तुमचा डाएट फॉलो केला, व्यवस्थित तुम्ही एक्सरसाइज, वर्कआउट, वेट लॉस वगैरे केला, तर शुगरची गोळी जी आहे ती बंद होऊ शकते. ओके, अच्छा. आणि बीपीचं पण तसंच आहे. जर तुम्ही तुमची लाईफस्टाईल मेंटेन केली, वेळेवर सगळे नियम पाळले, तर तुमची बीपीची गोळी पण बंद होऊ शकते. बस तुम्हाला वर्कआउट करणे, स्वतःच्या हेल्थकडे स्वतःकडे लक्ष देणे हे महत्वाचं आहे. बिलकुल. तर आजकाल जे फूड पॉइझन होते आहे किंवा या पावसाळ्या ऋतूमध्ये आपण बाहेरचं सुद्धा खाणं टाळलं पाहिजे, यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आता मुंडे साहेबांनी तर दाखवूनच दिलेलं आहे की किती अनहायजेनिकपणे बाहेर राहते सगळ्या हॉटेल्समध्ये आणि किती भेसळ राहते. या सगळ्या गोष्टींमुळे फूड पॉइझनिंग, पोटाचे विकार लोकांना होत आहे. तर माझं तरी असं म्हणणं आहे की एकदा आपण कुठे म्हणजे जेव्हा आपण कुठे बाहेर जातो काही खायला वगैरे काही, तर एकदा तिथचं सगळं एक हायजीन वगैरे बघून, किंवा मी तर म्हणतो सहसा बाहेरचं जंक फूड वगैरे बाहेरचं खाणंच टाळा. तुम्हाला पालक पनीर खायचं आहे, घरी आणा, घरी बनवा, घरी खा. घरचं एकदम शुद्ध आणि छान पौष्टिक. बिलकुल. तर आपण बाहेरचं खाणं हे शक्यतो टाळलंच पाहिजे. एकदम कुठेतरी अर्जंट आहे आणि आपलं भागतच नाहीये तेव्हा आपण खाल्लं तर चालेल, पण शक्यतो घरचं अन्न हे कधी पण पौष्टिक आणि कधीही शरीरासाठी छान असं असेल. सर यानंतर प्रश्न विचारायचा ते म्हणजे 30 एकदाचं वय झालं, पुरुषाचं असो किंवा महिलांचं असो, तर 30 नंतर आपण कुठल्या आरोग्याच्या तपासण्या करणे गरजेचं आहे, ज्यामधनं आपल्याला कुठला आजार झालाय हे माहिती पडेल? सगळ्यात आधी ते एक रुटीन आपलं CBC, त्याच्यानंतर HbA1c, HbSAg, त्याच्यानंतर HIV. या सगळ्या गोष्टी वर्षातून एकदा तरी स्वतःवर मॉनिटर केल्या पाहिजे आपण स्वतः. कारण आजकाल कसं आहे, कोणताही डिसीज व्हायला वेळ लागत नाही. तो आधीच जर आपल्याला माहित असलं तर आपण त्याला कंट्रोल करू शकतो. जसं शुगरचं आहे, आपण 6 मंथ मधनं एकदा HbA1c केलं तर आपल्याला माहित पडेल की आपलं काय रेशो आहे मागच्या 6 महिन्यातला, की आपलं शरीर कसं आहे. आता ते मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत, ते
चालेल चालेल. तर TC नंतर या सरांनी ज्या थोडक्यामध्ये आपल्याला आरोग्याच्या तपासण्या सांगितलेल्या आहे ते करून घेणे आपण गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर कुठला आजार झालेला आहे तो कळेल आणि त्याचं निदानही लवकरात लवकर होईल. तर खूप छान वाटलं तुमच्याशी यावेळेस चर्चा करत असताना. खूप छान माहिती सुद्धा तुम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत लोकांना दिलेली आहे, अकोटवासियांना दिलेली आहे. जाता जाता अकोटकरांना काय संदेश असेल आरोग्याच्या बाबतीत, एक डॉक्टर म्हणून काय मेसेज द्याल? हेल्दी खा, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, वर्कआउट करा आणि विशेष म्हणजे आपल्या अकोटात धूळ खूप आहे तर थोडंसं त्याच्यापासून वाचा. आपण पण स्वतः थोडं हायजीन राहा, म्हणजे घाण करू नका आणि दुसरा करत असेल तर त्याला पण तुम्ही सांगा, कारण या सगळ्या गोष्टीपासूनच बिमाऱ्या उद्भवतात. बिलकुल सर, खूप खूप धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. Thank you. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर निखिल लहाने सर. आपण बघितलेलं आहे की आरोग्याच्या बाबतीत आपण किती सतर्क राहणं गरजेचं आहे. जर आपण सतर्कता नाही घेतली तर आपल्याला काय परिणाम भोगावे लागतात या सगळ्या गोष्टींवरती आज आपण माहिती विचारलेली आहे. पण हो, तुम्हाला जर हे सगळे आजार उद्भवत आहेत आणि तुम्ही जर अकोटमध्ये किंवा अकोटच्या आजूबाजूला राहत असाल तर लहाने हॉस्पिटलला, लहाने मल्टी स्पेशालिटी क्लिनिकला आपण जरूर भेट द्यावी आणि आपला जो आजार आहे BP, शुगर जरी आपल्याला असेल तर तो लवकरात लवकर आपण आटोक्यात आणावा. आणि आपल्याला जर त्याची गोळी सुद्धा बंद करायची असेल तर तो सुद्धा फॉर्म्युला डॉक्टर निखिल लहाने सर आपल्याला आपल्या क्लिनिकमध्ये देणार आहेत आणि आरोग्याचा सल्ला सुद्धा आपल्याला देणार आहेत. मी अधिक माहिती लहाने हॉस्पिटलची खाली दिलेलीच आहे, खाली ऍड्रेस आणि नंबर सुद्धा दिलेला आहे, तरी नक्कीच तुम्ही लहाने हॉस्पिटलशी संपर्क साधू शकता. तुर्तास मी नेहा सर्वांची रजा घेते. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.